नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण जे व्हिडिओ बी याच्या आधी या प्लॉट मधून बनवले होते. आपल्या ऋषी शेतकरी मित्राचा प्लॉट आहे मित्र. आज हार्वेस्टिंग होऊ राहिली. तर आज हा प्लॉट 23 रुपये रेटने दिलेला आहे मित्रांनो. आणि एकरी 30 टन जे ॲव्हरेज आपण बोललो होतो 30 प्लस होईल. तर आज ते आपण प्रत्यक्षात पाहणार 30 टन माल कसा निघणार आहे. तुम्ही माल बघू शकता. दोन गल्ल्याचाच म्हणजे दोन याचाच माल आहे फक्त. इकडे बघू शकता. म्हणजे 4 किलो 5 किलो आणि 6 किलो पर्यंत साईज आहे. म्हणजे माल इतकी हिवाळ्यातली इतकी थंडी असून सुद्धा सेटिंग तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झाली. आणि तुम्ही बघू शकता सगळा माल अशा पद्धतीने सगळं A1 क्वालिटीचा माल पिकलेला आहे शेतकरी. म्हणजे 7 किलो पर्यंत सुद्धा काही काही साईज आहे. तर मित्रांनो, आपल्या ऋषी भाऊनी जे काम केलंय ते एकदम वेळेत आणि टायमिंग काय असते ते ह्या छोट्याशा शेतकऱ्याकडून तुम्हाला शिकायला भेटलेलं आहे मित्रांनो. की बरेचसे आदर्श शेतकरी असा होता ऋषी भाऊ सारखा, की रात्रीची 12 वाजता लाईट येऊ किंवा 2 ला लाईट येऊ तरी खत कसं टायमिंगला सोडायचंय. इकडं बिबट्याचं भरपूर भेव असून सुद्धा टायमिंगवर खत सोडणं, सगळ्या फवारणी व्यवस्थित योग्य टायमिंगला करणं. आपण फक्त मार्गदर्शन केले. खरे कष्ट शेतकरी मित्राचे. आणि 2025-26 थंडीमधले जेवढे प्लॉट आहे मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यात काम करतो शेतकरी मित्रांचं. ते बी प्लॉट खूप सुंदर आहे. पण त्या तुलनेत हा जो प्लॉट आहे हा एकदम टॉपचा प्लॉट राहिलेला आहे. की याचं ॲव्हरेज हे 30 टन प्लस होणार एक नंबर मालाचं. आता आपले भाई आहे त्यांनी हा माल आपला म्हणजे घेतलेला आहे. त्यांचं मनोगत तुम्ही ऐका. मी आता 2025-26 ना, मी शफिक शेख शेवगाव इथून. मी आता महाराष्ट्रभर आहे ना टरबुजाचा कलिंगडाचा व्यापारच करतो. पण आता 2025-26 मध्ये तेवढं समजा वातावरण खराब असताना किंवा थंडीचं एवढं तापमान हे असताना त्यामध्ये ना हा शेतकरी यांचा मला फोन आला का आमचा कलिंगड आहे असा असा विषय आहे. तर मी बघितली. तर ही साईज बघा तुम्ही मित्रांनो, 2 ते 7 प्लस आमचा चालू झाला. हा माल मी 23 रुपयाने घेतला. आणि आमची मुली झाली होती की एकाच दिवसात वन टाइम उचलायचा. तर हा जवळजवळ एकरी 30 टन म्हणजे 2 एकरामध्ये 60 टन माल निघला. आणि हा माल आम्ही आहे ना रवाना करतो आमचे म्हणजे खास म्हणजे आमचं नेतृत्व करणारे सतीश शेट नरवडे त्यांना पाठवतो. आम्हाला आता हार्वेस्टिंग केला आणि शेतकऱ्याला जशी बोली झाली होती का आम्ही काट्यावरच पैसे घेऊ. तर अजून गाड्या आमच्या काट्यावर गेलेल्या नाही. एक गाडी भरली आणि एक आता भरली चालू आहे. 6 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकून दिलेले. राहिले 1 लाख रुपये. आता हे गाडीचं काटा झालं का टाकून देऊ. शेती करावं तर अशी आणि मालामध्ये क्वालिटी बी आहे आणि क्वांटिटी बी आहे. म्हणजे नुसतं मालच काय पण मला असं होतं असं. तुमच्या अनुभवानुसार जेवढे तुम्ही प्लॉट फिरता 2026 त्यात एक नंबर प्लॉटच म्हणावं लागेल. 2026 ला थंडीतला 25-26 ला थंडीतला आता हा एक नंबर प्लॉट वाटतो. एक नंबरच म्हणावं लागेल. 30 प्लस तर अजून कुठं झालं नाही ना महाराष्ट्रामध्ये. कुठंच नाही झाला. पहिला शेतकरी आपला ऋषी भाऊ असा हो की त्याचं 30 प्लस एक नंबर माल झाला. हो 2026 ची म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2026 ची टॉपची वाडी म्हणायला काही हरकत नाही. एकच नंबर. तुमच्या अनुभवावरून 100% आम्ही म्हणतोय म्हणून नाही अजिबात नाही. 100%च पुढे माल पागितलाच नाही कोणत्या जिल्ह्यात. नाही बघितलं. बस हे मनोगत होतो आपले व्यापारी मित्रांचं आणि आपल्या शेतकरी भावांनी जे काम केलं ते तुमच्या समोर आहे मित्रांनो. मालाला क्वालिटी, पावडर, शायनिंग हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला कधी जरी हा प्लॉट बघायचा असेल तर आपला हा प्लॉट अहिल्यानगर जिल्हा तालुका श्रामपूर आणि आपले माय सरला बेट वरती प्लॉट आहे. बेटाच्या आपल्या देवाच्या मंदिराला खिटूनच प्लॉट आहे. कधी बी येऊन तुम्ही बघू शकता आणि टनेज चेक करू शकता. शेतकरी मित्राकडे काटापट्टी आणि जो आपला 23 रुपयांचा जो रेट ठरला तो रेट सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार. तुमचा परिचय द्यायचा आहे आम्हाला. मला